एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इस्मांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इस्मांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत। पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना इसम नामे अक्षय सुतार व अजिंक्य सुतार दोघे राहणार आपटेनगर कोल्हापूर यांच्याकडील बेकायदेशीर पिस्टल असून ते दोघे दिनांक 17/7/2024 रोजी कोल्हापूर ते इस्पुर्ली जाणाऱ्या रोडवर जैताळ तालुका करवीर गावच्या हद्दीत हॉटेल सासूरवाडी समोर विक्री करण्याकरिता येणार आलेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शहापुरी पोलीस ठाणेकडील सहाय्यक फौजदार संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार विनोद चौगुले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे व रोहित मर्दाने असे जैताळ तालुका करवीर येथे जाऊन सासूरवाडी हॉटेलच्या आसपास सापळा लावून इसम नामे अक्षय सचिन सुतार व अजिंक्य अनिल सुतार यांना त्यांचे कब्जातील एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड तसेच ॲक्सेस मोपेडसह पकडले आहे। त्यांचे कब्जातील मिळालेला एकूण 1,05,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या कब्जात मिळालेले गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल पवन कांबळे राहणार आपटेनगर कोल्हापूर यांनी विक्री करण्याकरिता दिलेला असून त्याने ऋतुराज इंगळे राहणार आपटेनगर कोल्हापूर याच्याकडून घेतले होते व ऋतुराज इंगळे यांनी अमोल खंदारे राहणार सुर्वेनगर कोल्हापूर याच्याकडून घेतले तपासात निष्पन्न झालेले। त्यांचा शोध घेतला असता पवन धोंडीराम कांबळे व अमोल सुरेंद्र खंदारे हे मिळून आल्याने त्यांना देखील ताब्यात घेतले आहे। नमूद इस्मांच्या विरोधात इस्पुर्ली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इस्पुर्ली पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे। सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शहापुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार विनोद चौगुले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे व रोहित मर्दाने यांनी केली आहे।